मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. लक्ष द्या, आवाज. दिस इज द लेक्चर नंबर 1. बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स म्हणजे काय असतं. जनरली तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस या तिघांचा स्टडी फिजिक्स मध्ये खूप डिटेल मध्ये आहे. त्यातल्या सॉलिड बद्दल स्टडी फक्त 11th स्टँडर्ड मध्ये आहे. जर 11वी आपण सक्सेसफुली पास झालो तर मग आपल्याला 12वी मध्ये फ्लुइड्सचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे लिक्विड अँड गॅसचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे लिक्विड अँड गॅस बद्दल मी 11वीत काही बोलणार नाही. ओके, आपल्याला डिटेल मध्ये सॉलिड बद्दल बोलायचं आहे. 2019च्या आधी जो काय सिलेबस होता, ओके, त्या सिलेबस मध्ये हा टॉपिक 12th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये होता. ओके, आणि 2019 नंतर हा टॉपिक 11th स्टँडर्ड मध्ये टाकलाय. आणि या टॉपिकचं नाव एनसीईआरटी मध्ये वेगळं आहे थोडं बाळांनो. ओके, त्याला म्हणतात इलॅस्टिसिटी. काय नाव आहे बोला? इलॅस्टिसिटी. ओके, तसं बेस्ट नाव हे इलॅस्टिसिटीच आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड थोडं नावही विचित्र वाटते. ओके, आणि टॉपिकमध्ये इलॅस्टिसिटी बद्दलच जास्त गोष्टी बघायच्या आहेत. तर दोघांचे मिनिंग सेम आहे. ओके, तुम्ही कधी बोर्डचे टेक्स्टबुक वाचाल, कधी एनसीईआरटीचे वाचाल, तर असं नको व्हायला की सर वेगळंच काहीतरी शिकवतात, इकडे काहीतरी वेगळे. सगळे आर्टिकल दोघांचे सेमच असतात आतमधले, फक्त टॉपिकचे नाव थोडे चेंज होतात. ठीक आहे. ओके, आता बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं, ओके, स्टेट्स ऑफ बॉडी कुठले असतात बघा. मी स्टेट्स ऑफ मॅटर नाही बोललोय, लक्षात ठेवा. स्टेट्स ऑफ बॉडी. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये केमिस्ट्री सांगते सॉलिड, लिक्विड अँड गॅस असतं. स्टेट्स ऑफ बॉडी काय? बॉडीचे स्टेट्स काय? म्हणजे सपोज एखादी जर बॉडी असेल, सपोज दिस वन इज द बॉडी. ओके, ही एक बॉडी आहे. ओके, या बॉडीचे स्टेट्स काय? देर आर बेसिकली 2 स्टेट्स. बॉडीला 2 स्टेट्स असतात बाळांनो. एक असतं रेस्ट आणि एक काय असतं बोला? मोशन. आवाज नको आहे. एक असतं रेस्ट आणि एक काय असतं? मोशन. ओके, आता रेस्ट स्टेट काय असतं? द बॉडी इज सेट टू बी ॲट रेस्ट. जसं तुमच्या बाबतीत जर का बोलायचं झालं, तुम्ही सगळे मोशन मध्ये आहात की रेस्ट मध्ये आहात? रेस्ट मध्ये. द बॉडी इज सेट टू बी ॲट रेस्ट व्हेन इट्स वेलॉसिटी इज 0. वेलॉसिटी v इज इक्वल टू किती असतं बाळांनो? 0. ओके, रेस्टची एक सिंपल डेफिनेशन आहे की एखादी बॉडी रेस्ट मध्ये केव्हा असते? द बॉडी इज सेट टू बी ॲट रेस्ट व्हेन इट्स वेलॉसिटी विल बिकम 0. जर तुमच्या बाबतीत बोलायचं झालं, तुम्ही सगळे मोशन मध्ये आहात की रेस्ट मध्ये आहे? रेस्ट मध्ये. का बरं? त्यांची वेलॉसिटी 0 आहे. करेक्ट आहे. पण अ बॉडी इज सेट टू बी इन मोशन और अ सबस्टन्स इज सेट टू बी इन मोशन व्हेन इट्स वेलॉसिटी, वेलॉसिटी किती आहे मला माहित नाही, बट आय कॅन से दॅट वेलॉसिटी इज नॉट इक्वल टू 0. वेलॉसिटी किती आहे मी सांगू शकत नाही, पण मी गॅरंटी घेतो वेलॉसिटी 0 नाही आहे. सिंपल गोष्ट. तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर यू पीपल आर ॲट रेस्ट बिकॉज युअर वेलॉसिटी इज 0. पण तुमच्या बॉडी मधलं ब्लड काय सांगा, रेस्ट मध्ये की मोशन मध्ये? मोशन मध्ये. सो दॅट ब्लड इज इन मोशन. ओके, सो स्टेट्स ऑफ बॉडी मध्ये 2 इम्पॉर्टंट स्टेट्स असतात. एक असतं रेस्ट आणि एक असतं मोशन. अ बॉडी इज सेट टू बी ॲट रेस्ट व्हेन इट्स वेलॉसिटी इज 0. अ बॉडी इज सेट टू बी इन मोशन व्हेन इट्स वेलॉसिटी इज नॉट इक्वल टू 0. आता जेव्हा आपण मोशन मध्ये येतो बाळांनो, तेव्हा मोशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 वर्ड्स असतात. लक्षात ठेवा. मोशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा फर्स्ट वर्ड असतो दॅट इज मूव्ह, MOVE. आणि दुसरा वर्ड असतो बाळांनो फ्लो. काय असतं बोला? फ्लो. फिजिक्स मधले वर्ड आहे, लक्षात ठेवा. एखादी बॉडी जर का मोशन मध्ये असेल तर काही बॉडीच्या बाबतीत म्हणजे काही सबस्टन्सच्या बाबतीत आपण मूव्ह हा वर्ड यूज करतो. जसं फॉर एक्झाम्पल वी आर वॉकिंग, हे इंग्लिश झालं वी आर वॉकिंग. पण जर का आपल्याला फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं असेल तर वी आर मुव्हिंग की वी आर फ्लोईंग? सांगा कुठला वर्ड बरोबर राहील? मुव्हिंग. तसं तर वी आर वॉकिंगच असते, लक्षात ठेवा. हे इंग्लिशमध्ये. फिजिक्समध्ये बोलायचं झालं तर वी आर मुव्हिंग. करेक्ट आहे. आणि वॉटर इन द रिव्हर इज सॉरी वी आर मुव्हिंग अँड द वॉटर इन द रिव्हर इज फ्लोईंग. करेक्ट आहे की नाही? लक्षात ठेवा. म्हणजे आपण एक सबस्टन्स आहोत, पण आपण जर का चालत असू म्हणजे आपण जर का मोशन मध्ये असू तर आपण म्हणतो वी आर मुव्हिंग. आणि नंतर वॉटर सुद्धा एक सबस्टन्स आहे, ते जर का मोशन मध्ये असेल तर आपण म्हणतो वी आर दॅट वॉटर इज फ्लोईंग. गॅस इज मुव्हिंग और गॅस इज फ्लोईंग? गॅस इज फ्लोईंग. करेक्ट आहे. म्हणजे काही सबस्टन्स असे आहेत की त्या सबस्टन्सला आपण मूव्ह हा वर्ड यूज करतो आणि काही सबस्टन्स असे आहे की ज्यांना आपण कुठला वर्ड यूज करतो सांगा? फ्लो हा वर्ड यूज करतो. म्हणजे या जगात असे कुठले सबस्टन्स आहे की ज्यांना आपण मूव्ह हा वर्ड यूज करायचा आणि या जगात असे कुठले सबस्टन्स आहे की ज्यांना आपण फ्लो हा वर्ड यूज करायचा, प्रोव्हाइडेड दॅट दोन्ही सबस्टन्स कशात असले पाहिजे? मोशन मध्ये असले पाहिजे. कशामध्ये? मोशन. काहीतरी हालचाल असली पाहिजे. ठीक आहे. तर या 2 वर्ड जर का तुम्ही डिटेल स्टडी केली तर काय असतं लक्ष द्या. मूव्ह हा वर्ड केव्हा यूज करतात? लक्ष द्या. ओके,
तर मूव्ह हा वर्ड केव्हा यूज करायचा? जसं फॉर एक्झाम्पल एक सबस्टन्स घेतो, लेट्स कन्सिडर अ सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल एक प्लॅटफॉर्म आहे बाळांनो, लक्षात ठेवा. कोण आहे? प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मवर एक डस्टर घेतलं. काय घेतलं बोला? डस्टर. यू नो डस्टर? येस. एक प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्मवर एक डस्टर घेतलं. डस्टरचे 2 पार्टिकल घेतले कुठले तरी. ओके ओके, बघू दे बघू दे. करेक्ट आहे. हे पहा पार्टिकल आहे. ओके, आणि या पार्टिकलवर ओके सॉलिड पार्टिकल आहे, बरोबर आहे ना? ओके, आता ठीक आहे. डस्टर नाही सापडला, डोळ्यासमोर हा घेतला. हां, लक्षात ठेवा. याच्यावर 2 पार्टिकल घेतलो. हा त्याचा पार्टिकल ऑफ दॅट. सपोज हा वूडचा बनला असेल तर वूडचा एक पार्टिकल आहे. खूप सारे पार्टिकल बनलेला आहे. त्याचा एक पार्टिकल, हा एक दुसरा पार्टिकल. हा खूप सारे पार्टिकल आहे. कुठले तरी 2 पार्टिकल घेतले. हे 2 पार्टिकल, या 2 पार्टिकलमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे बाळांनो. किती डिस्टन्स आहे? आर. किती डिस्टन्स आहे? आर. सो एक सबस्टन्स घेतला बाळांनो, त्या सबस्टन्सचे 2 पार्टिकल घेतले. ओके, आणि त्या 2 पार्टिकलमध्ये डिस्टन्स आहे बाळांनो आर. करेक्ट आहे. आता या सबस्टन्सला आपण फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला सांगा? फोर्स. एखाद्या सबस्टन्सला फोर्स अप्लाय केल्यानंतर तो सबस्टन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. तो सबस्टन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे हा डस्टर सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, बरोबर आहे. सो वन्स यू अप्लाय द फोर्स, द डस्टर विल बी शिफ्टेड फ्रॉम पोझिशन ए टू पोझिशन बी. फॉर एक्झाम्पल ही पोझिशन बी घेतली मी. ओके, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. मला हे सांगा, डस्टर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. हे जे 2 डस्टरचे पार्टिकल आहेत, ओके, त्या सॉलिडचे 2 पार्टिकल आहेत. ओके, हा सबस्टन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना या सबस्टन्सच्या 2 पार्टिकल मधले डिस्टन्स रिमेन सेम की चेंजेस? बोला. सबस्टन्स कुठला? हा आहे. सबस्टन्स एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात आहे. पण सबस्टन्स जेव्हा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतो तर त्या सबस्टन्स मधल्या 2 पार्टिकल मधले डिस्टन्स हे चेंज होत आहे की कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट आहे. मला हे सांगा, हा सबस्टन्स इथे आहे, या 2 पार्टिकल मधले डिस्टन्स आर आहे. या सबस्टन्सला फोर्स अप्लाय केला, हा सबस्टन्स इथे आला. सबस्टन्स एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी दिला, पण त्या सबस्टन्सच्या 2 पार्टिकल मधले डिस्टन्स सांगा, सेम राहिले की चेंज झालं? सेम राहिलं. करेक्ट आहे. तर बाळांनो लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं? लक्षात ठेवा, सगळ्यांनी महत्वाचं आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. while डिस्प्लेसिंग अ सबस्टन्स, while डिस्प्लेसिंग अ सबस्टन्स, सबस्टन्स जेव्हा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतो, while डिस्प्लेसिंग अ सबस्टन्स, इफ डिस्टन्स बिटवीन any 2 particles of a substance remains constant. काय? remains constant. while displacing a substance, एखादा सबस्टन्स जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो, while displacing a substance, if distance between any 2 particles of a substance, त्या सबस्टन्सच्या कुठल्याही 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट. डिस्टन्स काय राहते? रिमेन्स. हा तुम्ही कुठे घेऊन जा, ओके, डस्टर म्हणा की हा बोर्ड कुठे घेऊन जा, ओके, या 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स कधी चेंज होणार नाही. ओके, यू कॅन से सच अ सबस्टन्स. काय बोलू मी सांगा? सच अ सबस्टन्स इज said to flow. Sorry, such a substance are said to move. असे सबस्टन्स नेहमी काय होत असतात सांगा? मूव्ह होत असतात. काय होत असतात सांगा? मूव्ह. समजून घ्या बरं का, एकेका शब्दावर महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त बोर्डचे टेक्स्टबुक वाचून होणार नाही, तुम्हाला NCERT वाचून होणार नाही, तुम्हाला SC वर्माचं पुस्तक वाचावं लागेल. जर का तुम्हाला खरंच फिजिक्स छोट्या छोट्या गोष्टींवर वर्क करायचं असेल तर एक SC वर्मा म्हणून टेक्स्टबुक आहे. कुठलं? HC वर्मा. हे सगळं होऊन जर का वाटत असेल तर डायरेक्ट शहाणपणा करायला जायचं नाही, नाही तर 2 सेंटेन्स वाचले की पुस्तक बंद कराल. हां, हे सगळं होऊन जे सिलेबस मधलं आहे हे सगळं शिकून जर का इच्छा असेल की नाही बा मला एक्सपर्टी व्हायचं आहे फिजिक्समध्ये, तर तुम्हाला हे टेक्स्टबुक वाचणं गरजेचं आहे. तिथं छोट्या छोट्या गोष्टींवर वर्कआउट केलेलं असते. बेसिकली ते टीचर लोकांसाठी टेक्स्टबुक आहे. ओके, टीचर लोकांनी समजून घेऊन मुलांना एक सिंपल भाषेत सांगायला पाहिजे, जे मी करतोच. पण जर का तुमची इच्छा असेल या छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायचं असेल तर तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागतील. असल्या गोष्टी टेक्स्टबुकमध्ये कधी नसतात. त्यामुळे मला माहिती आहे तुमचं शेड्यूल फार बिझी आहे, तुम्हाला टाईम नाही आहे, त्यामुळे आम्ही ज्या गोष्टी सांगतो एक्स्ट्रा तर बरोबर लक्ष ठेवत चला. चालेल? ओके, काही वाचायची गरज नाही, सगळं मी सांगतो. ओके, सो केव्हा मूव्ह हा वर्ड यूज करायचा? while displacing a substance, if the distance between any 2 particle of the substance does not change, such a substance is said to move. करेक्ट आहे. आणि मूव्ह होणारे कुठले सबस्टन्स असतात बाळांनो? सॉलिड्स. कोण असतात बोला? सॉलिड्स. सॉलिड्स ऑलवेज मूव्स.
कारण हा डस्टर म्हणजे कोण आहे सांगा, सॉलिड. कारण सॉलिडची एक प्रॉपर्टी आहे, सॉलिड जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो तर सॉलिड मधल्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स कधी चेंज होत नाही. सॉलिड जात असेल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, ओके, पण त्या सॉलिड मधल्या कुठल्याही दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स कधी चेंज होत नाही. दॅट्स वाय सच सबस्टन्सेस आर ऑलवेज सेट टू मूव्ह इन मोशन. मोशनमध्ये आपण त्यांना काय म्हणतो, मूव्ह. करेक्ट आहे. त्यामुळे डस्टर इज मुव्हिंग, डस्टर इज नॉट फ्लोईंग. इज दॅट क्लिअर? इट मीन्स डस्टर एक एक्झाम्पल आहे. आपण डायरेक्ट म्हणू सॉलिड्स आर ऑलवेज मूव्ह, सॉलिड्स आर ऑलवेज मूव्ह. ओके. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचं असतं व्हॉट इज मीन बाय फ्लो. साधी गोष्ट आहे, फ्लो हा सबस्टन्स, फ्लो हा वर्ड केव्हा यूज करायचा. तर मी त्याचं एक एक्झाम्पल देतो. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो लक्षात ठेवा, तुम्हाला एक टँक दिलेली आहे. काय दिली आहे बोला, टँक. ओके. नंतर इथे एक वॉल दिलेला आहे बाळांनो, आणि इथे एक बॉटम टँक दिली आहे. काय दिली आहे सांगा, बॉटम टँक दिली आहे. ओके. सपोज आता इकडे लक्ष द्या, या टँकमध्ये कम्प्लिटली वॉटर घेतोय मी, तर माझ्याजवळ जो सबस्टन्स आहे आता तो वॉटर आहे. इथं माझ्यावर जो सबस्टन्स होता तो कोण होता सांगा, डस्टर होता. ओके. जो सबस्टन्स होता तो डस्टर होता, म्हणजे सॉलिड होता. आता माझ्यावर जे सबस्टन्स आहे तो कोण आहे, वॉटर आहे. वॉटर म्हणजे कोण आहे, लिक्विड आहे. इज दॅट क्लिअर? येस. मग हा सबस्टन्स आहे. इथे एक वॉल लावला, यू नो वॉल, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवतो आपण ओपन करण्यासाठी, क्लोज करण्यासाठी. ही टॉप टँक आहे, ही बॉटम टँक आहे. ओके. या टँकमध्ये वॉटर इज ॲट रेस्ट. वॉटर कशात आहे, सध्या तरी रेस्टमध्ये आहे. मग वॉटरचे कुठले तरी दोन पार्टिकल घ्या. सपोज पाण्याचे कुठले तरी दोन पार्टिकल घेतले बाळांनो. ओके. सपोज हा वॉटरचा एक पार्टिकल हा घेतला आणि दुसरा पार्टिकल हा घेतला. करेक्ट आहे. या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स आर घेतलं समजा. करेक्ट आहे. जसं सॉलिडच्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स घेतलं होतं तसं वॉटरच्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स घेतलं. से येस. येस. नाव ओके. काय करायचं बाळांनो लक्षात ठेवा, टँक ओपन अँटी क्लॉकवाईज फिरवा. हा जो वॉल आहे, वॉल अँटी क्लॉकवाईज फिरवायचा. यू नो वॉल अँटी क्लॉकवाईज फिरल्याने तो वॉल ओपन होतो. काय होतो, ओपन. आणि वॉल ओपन झाल्याने हा पाईप मोकळा होतो, आणि पाईप मोकळा झाला तर पाणी काय होते सांगा, फ्लो होते. कुठून फ्लो होते सांगा, टॉप टँक टू बॉटम टँक. कशामुळे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशामुळे, ड्यू टू, साधी गोष्ट आहे, ग्रॅव्हिटीमुळे पाणी वरून खाली येते. जेव्हा पाणी वरून खाली येईल तेव्हा काही वेळानंतर जर बघितलं तर ही टँक एम्प्टी झालेली असेल आणि ही टँक कम्प्लिटली फुल ऑफ वॉटर. करेक्ट आहे. आता मी ही एम्प्टी ही फुल असं काढू नाही शकत, मी डायरेक्ट इथं पाणी दाखवतो. ठीक आहे. हे बघा इथं पाणी दाखवलंय, चालेल. याचा अर्थ असं नाही की दोन्ही ठिकाणी भरलेले आहेत. ही एम्प्टी झाली असेल आणि ही कम्प्लिटली फुल ऑफ वॉटर. चला, म्हणजे वरचं पाणी खालच्या टँकमध्ये आलं. से येस. आता मला हे सांगा, व्हॉट अबाउट दिस टू पार्टिकल. समजा हे दोन पार्टिकल्स होते ए बी, हे पार्टिकल सुद्धा आता खालच्या टँकमध्ये आले असतील. सांगा हे कुठे असतील, हो ना, खालच्या टँकमध्ये आले, पण कुठे आहेत ते, कॅन यू प्रेडिक्ट? नो. ते पार्टिकल कुठे येऊ शकतात बाळांनो, ते पार्टिकल जवळ येऊ शकतात. इज दॅट क्लिअर? सांगायचं तात्पर्य त्यांचं पहिले डिस्टन्स आर होतं, आता डिस्टन्स किती असेल, आर असेल की आर डॅश. आर डॅश म्हणजे आर पेक्षा जास्त येऊ शकतं, आर पेक्षा कमी येऊ शकतं. म्हणजे डिस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट की चेंजेस. म्हणजे एखादा सबस्टन्स जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, वाइल डिस्प्लेसिंग अ सबस्टन्स, या केसमध्ये सबस्टन्स हा सॉलिड होता, या केसमध्ये सबस्टन्स हा लिक्विड आहे, तो सबस्टन्स डिस्प्लेस होत आहे. आणि एखादा सबस्टन्स जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस होतो, सांगा डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल ऑफ द सबस्टन्स रिमेन्स सेम की चेंजेस. सच अ सबस्टन्स इज सेट टू मूव्ह और सेट टू फ्लो. सेट टू फ्लो. ओके. चला, फ्लोची डेफिनेशन काय लिहाल, तुम्हाला इथंच लिहायचं आहे. बोला. हा, कम ऑन. वाइल डिस्प्लेसिंग अ सबस्टन्स, if distance between any two particles of the substance changes. Are you getting? चेंजेस मध्ये काय येऊ शकतं, पहिलेपेक्षा कमी होऊ शकतं, पहिलेपेक्षा जास्त येऊ शकतं. करेक्ट आहे. एकच वर्ड यूज करायचा आहे, कुठलं, डिस्टन्स चेंजेस. काय, चेंजेस. ओके. सच अ सबस्टन्स इज सेट टू मूव्ह की फ्लो, फ्लो. Such a substance is said to काय, फ्लो. करेक्ट आहे. व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफ फ्लो होणाऱ्या सबस्टन्सचे एक्झाम्पल काय आहेत, व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफ द सबस्टन्सेस विच कॅन फ्लो. जे सबस्टन्सेस फ्लो होतात त्याचे एक्झाम्पल काय, बोला. पहिलं कुठलं आहे, एक्झाम्पल मध्ये बघितलं तर सांगा कुठलं आहे, लिक्विड. काय म्हणायचं, लिक्विड. वॉटर, वॉटर काय करताय, लिक्विड म्हणा ना. फक्त काय पाणीच जाते का, पेट्रोल, केरोसिन, तुमचं खायचं तेल, खोबऱ्याचं तेल, डोकं लावायचं तेल, अजून कुठं कुठं लावता तिथलं तेल. ठीक आहे, लक्ष द्या. हा, हे सगळे तेल हे. ओके. तर लिक्विड म्हणा, वॉटर नका म्हणू फक्त. ठीक आहे. हा, ओके, बरोबर आहे ना. हा, ठीक आहे. नंतर दुसरं एक सांगू शकता, गॅस. काय सांगू शकता, गॅस. एअर नका म्हणू, गॅस. मग त्यात कार्बन डायऑक्साईड, कार्बन नायट्रो, म्हणजे जेवढे जेवढे काय गॅसेस असतील हे सगळे गॅसेस काय होत असतात सांगा, मूव्ह होत असतात की फ्लो होत असतात, फ्लो होत असतात. आर यू गेटिंग? ओके. तर बाळांनो, द सबस्टन्स विच कॅन फ्लो, द सबस्टन्स विच कॅन, दे आर कॉल्ड ॲज, लक्षात ठेवा, फ्लो होणाऱ्या सबस्टन्सला मिळून आपण काय म्हणतो सांगा, फ्लुइड्स. काय म्हणतो बोला, बोला काय म्हणतो, फ्लुइड्स.
लिक्विड प्लस गॅसेस आर कॉल्ड ॲज फ्लुइड्स. करेक्ट आहे. केमिस्ट्री काय म्हणते, मॅटर कॅन बी एक्सप्रेस्ड इन 3 वेज. कुठलं? सॉलिड, लिक्विड अँड. फिजिक्स तसं काही सांगत नाही. फिजिक्स फक्त सॉलिड, लिक्विड अँड गॅसवर येतं, पण वेगळ्या पद्धतीने येतं. कुठल्या पद्धतीनं? तिथं स्टेट्स ऑफ बॉडी, बॉडीचे स्टेट्स कुठले असतात? रेस्ट आणि. रेस्ट म्हणजे काय असतं? वेलॉसिटी इज. मोशन मध्ये काय असतं? वेलॉसिटी इज नॉट इक्वल टू 0. करेक्ट आहे. आता मोशन मध्ये 2 वर्ड असतात. कुठले? मूव्ह आणि. ओके, त्यातला मूव्ह म्हणजे काय? रिलेटेड टू काय असतो? सॉलिड. आणि फ्लो हा रिलेटेड टू काय असतो? लिक्विड अँड गॅस. द सबस्टन्स विच कॅन फ्लो दे आर कॉल्ड ॲज फ्लुइड्स. काय? म्हणून 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला टॉपिक मध्ये आहे, 11th स्टँडर्ड मध्ये 3rd टॉपिक, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. द सबस्टन्स विच कॅन मूव्ह, द सबस्टन्स विच कॅन. आणि जर 11वी पास झाले आणि 12वीत आले तर तुम्हाला टॉपिकचं नाव आहे, 2nd नंबरचा टॉपिक आहे तुमच्या इंडेक्स मध्ये, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फ्लुइड्स म्हणजे काय? लिक्विड ॲज वेल ॲज गॅस. करेक्ट आहे. तिथं फ्लो होणाऱ्या सबस्टन्सची माहिती घ्यायची आहे, इथं मूव्ह होणाऱ्या सबस्टन्सची माहिती घ्यायची. आर यू गेटिंग? तर कुठलाही टॉपिक जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याचं हिस्ट्री माहीत पाहिजे तुम्हाला काय असते. उगा त्यातला पहिला आर्टिकल सुरू करून घोकायचं नाही. आर यू गेटिंग? येस. समजलंय सगळ्यांना? ओके, चला लक्ष द्या इकडे बाळांनो. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट महत्वाचा आर्टिकल काय असतो? आता सॉलिड्स बद्दल आलो आहे आपण. येस, या जगात किती टाईपचे सॉलिड्स आहे? ओके, तसे तर खूप साऱ्या टाईपचे सॉलिड आहे, पण त्यात डिटेलमध्ये मी सांगतो तुम्हाला. 3 सॉलिड्स तरी माहीत पाहिजे. कुठले? ओके, सॉलिड्स. सॉलिड्स म्हणजे एखादी बॉडी घेतली आपण. ओके, बॉडी म्हणजे सॉलिड असतं. काय असतं सांगा? सॉलिड. आता बॉडीचे प्रकार कुठले आहेत? तर बॉडीचा पहिला प्रकार लक्ष द्या. बॉडीचा फर्स्ट टाइप इज अ रिजिड बॉडी. काय असतं बोला? रिजिड बॉडी. घाबरू नका, मी सगळं डिटेलमध्ये सांगतो. बॉडी म्हणजे एक प्रकारची सॉलिड आहे. ओके, दुसरी बॉडी कुठली असते बाळांनो? सेकंड बॉडी इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक बॉडी. कुठली? इलॅस्टिक बॉडी. वा 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 वा. ओके, यू नो जोरो इलॅस्टिक चड्डी. ओके, जोरो इलॅस्टिक. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट. ओके, थर्ड बॉडी असतं बाळांनो, लक्ष द्या. थर्ड बॉडी असतं प्लास्टिक बॉडी. कुठली असते? प्लास्टिक बॉडी. असे बॉडीचे 3 प्रकार आहेत. तसे खूप साऱ्या प्रकारच्या बॉडीज आहेत. आपल्या सिलेबसमध्ये 3 बॉडी आहेत, लक्षात ठेवा. 3 प्रकारचे सॉलिड्स आहेत. कुठले? रिजिड सॉलिड म्हणजे रिजिड बॉडी, इलॅस्टिक सॉलिड्स म्हणजे इलॅस्टिक बॉडी, काहीच नाही तुम्हाला इलॅस्टिक. ओके, त्यानंतर प्लास्टिक. काय? प्लास्टिक. प्लास्टिक काय असतं मी सांगतो. हा, पहिले रिजिड म्हणजे काय असतं? रिजिड सॉलिड म्हणजे काय असतं माहिती आहे का? हे असे सॉलिड असतात रिजिड बॉडी. रिजिड बॉडीचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मराठीत बोललं जाते दगड. काय? यू नो स्टोन इज अ रिजिड बॉडी. आपल्याला उपमा देतात आपले नातेवाईक, आपल्या घरचे कधी म्हणतात दगड आहे दगड. दगड म्हणजे समजलं का? काही सांगा समजतच नाही त्याला. थकलो मी सांगून सांगून, पण तरी याला फरक पडत. मग आपल्याला एक उपमा देतात. कुठली? दगड. मग काय दगडाची प्रॉपर्टी असते जी सायन्स मध्ये आली आहे? ओके बाळांनो, सपोज एक दगड घेतला, रिजिड बॉडी घेतली, ज्याला शेप नाही आहे, ओबड दोबड शेप आहे. हा काय बायोलॉजी मधला अमिबा नाही काढलाय, लक्षात ठेवा. हा, ते एक सॉलिड घेतला, दगड घेतला. दगडाची एक प्रॉपर्टी असते, वन्स यू अप्लाय द फोर्सेस, त्या दगडाला तुम्ही किती फोर्सेस अप्लाय करा, त्या दगडाला तुम्ही किती फोर्स अप्लाय करा. फोर्स अप्लाय करण्याचे 2 प्रकार असते. एक असते कॉम्प्रेसिव्ह फोर्स. कुठला? कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन, यू नो. ओके, आणि एक असतं बाळांनो इलॉंगेशन. काय असतं? इलॉंगेशन. इलॉंगेट करताय मी त्याला. इलॉंगेट करताय मी काय करताय? कॉम्प्रेस. त्याला काही करा त्याचा फरकच पडत नाही त्याला. करेक्ट आहे. ओके, तर रिजिड बॉडी काय असतं? ऐ चढ बस, चढ बस आणि लक्ष दे इकडे. हा, रिजिड बॉडी काय असतं बाळांनो? रिजिड बॉडी काय असतं? अ बॉडी, लक्ष द्या मी काय म्हणताय, अ बॉडी whose shape and size does not change after application of external force. हे बघा, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. एखाद्या बॉडीवर किती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करा, कॉम्प्रेस करा की इलॉंगेट करा, त्याला फरक पडत नाही. त्याचा शेप आणि साईज चेंजेस होत नाही. यू नो दगड, रस्त्यावरचा जर का एखादा दगड घेतला, काय घेतला? दगड. करेक्ट आहे. तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करत बसले, सांगा त्याचा शेप साईज चेंज होतो काय? त्याला म्हणतात रिजिड बॉडी. काय म्हणतात? दगड आहे दगड. किती वेळ सांगितलं अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, काही फरक पडत नाही. बरोबर खायच्या टाइमला येतो डायनिंग टेबलवर. ओके, तेच फक्त एक बरोबर करते दिवसातलं, बाकी काहीच करत नाही बरोबर. डोंट टेक इट पर्सनली, असे घरचे उपमा देतात. ठीक आहे, कारण की त्या बॉडीचे पार्टिकल्स हलायलाच तयार नसतात. या बॉडीचे पार्टिकल जागेवरून हलायला तयार
नाही, त्यात मोटिवेशनच नसते त्या बॉडीमध्ये काही. त्याला हेच समजत नाही की आपण जन्माला का बरं आलो आहे. समजलाय की नाही. मोटिवेशन नाही, दगड असते दगड. काय असते, कोणाचंच ऐकत नाही. थकलो, किती पॅरेंट्स येतात बरं का माझ्याजवळ की अभ्यास कर सर, अभ्यास करत नाही, याला थोडं हे करा ते करा. ओके, आम्ही थकलो म्हणते सर, आम्ही थकलो. मनातल्या मनात तुम्ही थकले, मी काय करणार आहे. ठीक आहे, पण कसं आपल्याला तसं म्हणता येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय टेन्शन नका घेऊ, मी आहे ना, मी करतो बरोबर. ठीक आहे, ओके ठीक आहे. अरे ओके नाही, ओके. दीज आर कॉल्ड ॲज दगड, रिजिड बॉडी. कुठली बॉडी, काय म्हणतात रिजिड बॉडीची डेफिनेशन चलवाचा काय असतं. हा, अ बॉडी हुज शेप अँड साईज डज नॉट चेंज आफ्टर अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. तुम्ही किती फोर्स अप्लाय करा, एक्सटर्नल किती प्रेशर द्या, ते स्वतःमध्ये चेंजेस घडून आणू शकत. दे आर कॉल्ड ॲज दगड, रिजिड बॉडी. बरोबर आहे, ते स्वतः ठरवतात. तुम्ही काही म्हणा, मला काही घेणं नाही, मी तुमचं ऐकणार नाही. मी काय माझ्या मनाने सायन्स घेतलं नव्हतं. ओके, हां, मला तर तसं शिकायचंच नव्हतं. ठीक आहे, पण तुम्ही सायन्स दिलं, आता मला अभ्यासाचं म्हणायचं नाही. करेक्ट आहे. अबे मी एक्झाम्पल देत आहे, हा, लक्षात ठेवा. ओके, दॅट इज अ रिजिड बॉडी. फर्स्ट. सेकंड बॉडी इज कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडी. व्हॉट इज इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडी अशा बॉडी असतात ज्या रंग बदलू गिरगिट असतात. यु नो, रंग बदलू गिरगिट, ते अभ्यास करतात पण स्वतःसाठी करत नाही. टीचर लोक म्हणतात म्हणून त्यांना दाखवण्यासाठी अभ्यास करतात. आई वडिलांची इच्छा आहे मी शिकायला पाहिजे म्हणून मी शिकताय असं ते दाखवतात. त्याला मनातून शिकायचं नसतेच. एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. एखादं एक्झाम्पल घ्या, इलास्टिक घ्या. यु नो इलास्टिक. ओके, रबर आहे. रबर आहे कोणाजवळ, रबर 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 गर्ल्स द्या, मला देतो वापस. दे 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 लवकर, दे लवकर. हा ठीक आहे, लक्षात. ठीक आहे, हा ठीक आहे, हा ओके, लक्षात द्या. हा ठीक आहे, हा. आता हे पाय, रबर इलास्टिक बॉडी आहे. वन्स यू अप्लाय द फोर्सेस देअर डायमेन्शन चेंजेस. वन्स यू अप्लाय द फोर्स देअर डायमेन्शन चेंजेस. बरोबर आहे, फोर्स अप्लाय केला स्वतःमध्ये चेंज घडून आला. बट वन्स यू रिमूव्ह द फोर्स दे विल टर्न बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. इज दॅट क्लिअर. आपल्या ओरिजिनल, हे पाय ओरिजिनल पोझिशनला आले. वन्स यू अप्लाय द फोर्सेस देअर डायमेन्शन चेंजेस. फोर्स अप्लाय केला, त्यांचे डायमेन्शन चेंज झाले. आई वडील डोळ्यासमोर आहे, मार अभ्यास करताना दाखवतात ते. बट एकदा आई वडील झोपून गेलेत, बाहेर निघून गेले, दे विल टर्न बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. ठीक आहे, लक्षात द्या. सच अ बॉडी आर कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडी. काय म्हणतात, इलास्टिक. हे दगड कसे आहेत, हे आई वडील असो नसो आम्ही पुस्तकाला हात लावणार नाही. ओके, हे कसे आहेत, वन्स यू अप्लाय द फोर्सेस देअर डायमेन्शन चेंजेस. लक्षात ठेवा. इलास्टिक बॉडी, लक्ष द्या. इलास्टिक बॉडी कशा असतात तर बाळांनो, फोर्स अप्लाय केला, आवाज लक्ष द्या. फोर्स अप्लाय केला, देअर डायमेन्शन चेंजेस. ओके, जसा फोर्स अप्लाय केला त्याच मनाने ऐकतील ते. बरोबर आहे. अँड वन्स यू रिमूव्ह द फोर्स दे विल टर्न बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. फोर्स अप्लाय केला, डायमेन्शन चेंज झाले. फोर्स रिमूव्ह केला, दे विल टर्न बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. इज दॅट क्लिअर. सच अ बॉडी आर कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडी. काय म्हणतात, इलास्टिक बॉडी. तर इलास्टिक बॉडी काय असतं बघा. ओके, अ बॉडी, लक्ष द्या, अ बॉडी हुज डायमेन्शन, आवाज डायमेन्शन्स म्हणजे समजलं काय, त्याची लेंथ, त्याची ब्रेथ, त्याची हाईट, हे झाले डायमेन्शन्स. अ बॉडी हुज डायमेन्शन चेंजेस. डायमेन्शन चेंजेस, अशी बॉडी जिचे डायमेन्शन्स काय होतात, चेंजेस. केव्हा, इफ फोर्सेस अप्लाइड. फोर्सेस काय अप्लाइड, फोर्सेस अप्लाइड. फोर्स अप्लाय केला, त्याचे डायमेन्शन्स काय झाले, चेंज. अँड इट विल, लक्ष द्या, इट विल रिगेन टू इट्स ओरिजिनल पोझिशन. इट विल रिगेन्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ते आपल्या ओरिजिनल पोझिशनला वापस येतात. केव्हा, ॲज बोला, फोर्स इज रिमूव्ह. फोर्स इज काय, रिमूव्ह. फोर्स इज रिमूव्ह. फोर्स काढून घेतात, ते आपल्या ओरिजिनल पोझिशनला आले. दे आर कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडीज. कुठल्या बॉडी, हे दाखवण्यासाठी अभ्यास करतात, स्वतःहून अभ्यास करायचा नसतो. कोणतरी लक्ष ठेवणार आहे, कोणतरी वॉच करणार असेल तरच ते अभ्यास करतात. जर का वॉच करणारा म्हणजे एक्स्टर्नल फोर्स रिमूव्ह केला, दे विल टर्न बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. इज दॅट क्लिअर. सच अ बॉडी आज कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडी. पुन्हा बोला, व्हॉट इज इलास्टिक बॉडी. हां, अ बॉडी हुज डायमेन्शन चेंजेस इफ द फोर्स इज अप्लाइड अँड इट विल रिगेन टू इट्स ओरिजिनल पोझिशन. पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतात. केव्हा, बोला, ॲज द फोर्स इज रिमूव्ह. फोर्स काढून घेतला तर ते आपल्या ओरिजिनल पोझिशनला. हे दगड तर चेंजेस होत नाही. हे निदान म्हटल्यावर तेवढं तरी लाज वाटते यायला. ठीक आहे. हां, आणि त्यानंतर असतात प्लास्टिक बॉडी. हां, बरं, याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. स्टोन एक्झाम्पल सांगू शकता. रिजिड बॉडीचं बेस्ट एक्झाम्पल आहे स्टोन. आयर्न रॉड, काय असतं बोला, आयर्न रॉड. ओके, याचं एक्झाम्पल कुठलं सांगू शकता, इलास्टिक. काय असतं बोला, इलास्टिक. यु नो इलास्टिक. रबर असते, रबर. ओके, रबर सुद्धा असते. याचं एक्झाम्पल सांगू शकता, इलास्टिक.
नंतर असतं रबर, करेक्ट आहे, ओके. त्यानंतर तिसरी बॉडी असते प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी हे सेल्फ मोटिवेटेड बॉडी असते. काय असते बाळांनो? सेल्फ मोटिवेटेड. ती दुसऱ्या कोणामुळेही तसं करत नाही, तिला स्वतः आयुष्यात पुढे जायचं आहे, करेक्ट आहे. तिचे आई वडील म्हणतील की तू सायन्स घेऊ नको, पण तिने स्वतःहून सायन्स घेतलं. नाही, मला सायन्समध्ये खूप सारे फील्ड आहे, मला स्वतः करायचं आहे, मला सक्सेसफुल बनायचं आहे, मला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही, कारण की मी माझ्यासाठी करणार आहे. दे आर कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडी, ओके. जसं फॉर एक्झाम्पल, आता जर सपोज मी शिकवता शिकवता असं एखादा इमोशनल फेकला की तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, हे ते तुमचे आईवडील किती कष्ट करतात, एवढाले पैसे भरतात, 2 वर्षाचे तुमचे मिनिमम 2 लाख रुपये जातील कॉलेज आणि क्लासच्या फी करून, हे सगळं सांगितलं तर काही लोक एकदम सेल्फ मोटिवेटेड असतात, बरोबर आहे. त्याला एकदाच सांगितलं ना, ते बरोबर पुढचे 5-6 महिने एकदम अभ्यास करतात. किती? 5-6 महिने. त्याला डबल सांगायचीच गरज नाही. 5-6 महिन्यानंतर एखादा जर द्यावा लागते अजून, ठीक आहे, ओके. पण ते 5-6 महिने करतात बरोबर, कारण की ते सेल्फ मोटिवेट असतात. त्यांना इच्छा आहे की मला नीटची एक्झाम क्लिअर करायची आहे, मला जेईची एक्झाम क्लिअर करायची आहे, मला सीईटीची एक्झाम क्लिअर करायची आहे. आई वडिलांची, टीचर लोकांची इच्छा असून काही फायदा होत नसते, पोरांची इच्छा पाहिजे. मग त्यांना एकदाच फोर्स अप्लाय करते, एकदा सांगितलं की दे विल चेंजेस देअर डायमेन्शन, बट वन्स द फोर्स इज रिमूव्ड दे विल नॉट टर्न बॅक टू इट ओरिजिनल पोझिशन. आई वडिलांनी एकदा सांगितलं ना, बरोबर अभ्यास करतात. आई वडील निघून गेले तर ते आपल्या ओरिजिनल पोझिशनला वापस येत, ते अभ्यासच करत राहतात, करेक्ट आहे की नाही. बिकॉज दे आर अ सेल्फ मोटिवेटेड पर्सन. कुठले पर्सन आहे? सेल्फ मोटिवेटेड, करेक्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखादी बॉडी आहे, ओके, त्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला? फोर्स, ओके. तर लक्ष द्या, याची एक्झाम्पल काय लिहायचं, याची डेफिनेशन काय लिहाल, बोला. हां, कम ऑन. हां, अ बॉडी whose dimension changes if the force is and will not regain. फक्त will की will not? हे बा, फोर्स अप्लाय केला तर डायमेन्शन चेंजेस, बट इट विल नॉट रिगेन इफ द फोर्स इज रिमूव्ड. फोर्स काढून घेतल्यावर वापस येत नाही, ते परमनंटली डिफॉर्म होतात. परमनंटली म्हणजे त्यांचं एकदा डायमेन्शन चेंज झालं की डायमेन्शन काय होऊन जाते सांगा? चेंज. याचं एक्झाम्पल सांगतो मी, पहिले तुम्हाला डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. चला बोला, व्हॉट इज मीन बाय प्लास्टिक बॉडी? कम ऑन. हां, if the force is applied and it will not regain, it will not, फक्त will च्या ठिकाणी will not टाकायचं आहे, बरोबर आहे. it will not regain to its original position, काय? as the force is, फोर्स अप्लाय केल्यावर, फोर्स रिमूव्ह केल्यावर वापस येत नाही. सर याचे एक्झाम्पल सांगा, कुठले एक्झाम्पल सांगू सांगा. ही झाली डेफिनेशन त्याची, ओके. डेफिनेशन तुम्ही बघून लिहू शकता, ओके. काय एक्झाम्पल लिहू शकता सांगा, बोला. कणकेचा गोळा, यु नो कणकेचा गोळा काय असतो? कणकेचा गोळा सांगा, काय असतो कणकेचा गोळा सांगा. कणिक, यु नो पीठ काय असते? चपाती करण्याची प्रोसेस, पीठ असते, पिठात आपण पाणी टाकतो, त्याचा गोळा तयार करतो. समजा गोळा तो बसून ठेवून दिला आईने असा, आपण गेलो किचनमध्ये, काही कामं नाही, त्या गोळ्यासोबत खेळत बसलो. काय करतो? समजा कणकेचा गोळा आहे, लक्ष द्या बाय, कणकेचा गोळा आहे, ओके. काय करायचं माहिती आहे का? ठीक आहे, लक्ष द्या. त्या कणकेच्या गोळ्याला फोर्स अप्लाय करायचा, ठीक आहे. हां, ए आता मला हे सांगा, त्या कणकेच्या गोळ्याला फोर्स अप्लाय केल्याने काय होते सांगा? गोळा पूर्ण सरकतो का पुढे? नाही. पण जेवढा ठीक आहे, लक्ष, हा ठीक आहे, लक्ष, ओके. बुंग, ठीक आहे, बुंग, बरोबर आहे. वन्स यू अप्लाय द फोर्सेस देअर डायमेन्शन चेंजेस. झाले का डायमेन्शन चेंज? डायमेन्शन चेंज झाले का? Once you remove the force, once you will it turn back to its original position? No. Such a body is called as plastic body. Force apply केला, their dimension changes. But once you remove the force, will it turn back to its original position? No. ती आपल्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही. Such a body is called as plastic body. कुठली बॉडी म्हणतात? प्लास्टिक. याचं दुसरं एक्झाम्पल दिलं जाते मड, यु नो चिखल. समजा फॉर एक्झाम्पल पावसाळ्यात पाणी पडलं, खूप सारा चिखल झाला, त्यानंतर ऊन पडली, 3-4 दिवस तो चिखल बऱ्यापैकी ड्राय झाला. काय झाला? ड्राय. आणि त्यातून आपण चिखलातून चाललो, आपला पाय पडला, पचकन चिखल असा होतो, बरोबर. पाय पडल्यानंतर पचकन चिखल असा होतो. आणि वन्स यू रिमूव्ह द फोर्स, विल इट टर्न बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन? नो. सच अ बॉडी इज कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडी. या बॉडीला काय म्हणायचं? प्लास्टिक बॉडी, करेक्ट आहे, ओके. तर प्लास्टिक बॉडीचे एक्झाम्पल कुठले सांगू शकता? यू कॅन से मड, ओके. यू कॅन से क्ले. क्ले म्हणजे पावडर, यु नो पावडर, क्ले पावडर. क्ले पावडर कुठली असते? हे व्हाईट सिमेंट माहित आहे? व्हाईट सिमेंट म्हणजे पावडर असते. नंतर त्यात पाणी टाकतो, त्याचा गोळा तयार करतो आणि तो गोळा घेऊन पसरवतो सगळीकडे, ओके. सो वन्स यू अप्लाय द फोर्सेस देअर डायमेन्शन चेंजेस. तुम्ही जसं म्हणाल तसं पसरतं ते. पण एकदा पसरल्यानंतर जर का 2 तासांनी ते ड्राय झाल्यावर गेले आणि त्याला म्हटलं वापस पाहिजे आता, विल इट टर्न बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन? नेव्हर. ते परमनंट असतं, लक्षात ठेवा. परमनंट डिफॉर्मेशन. काय झालं? परमनंट डिफॉर्मेशन. सिमेंट सुद्धा परमनंट डिफॉर्मेशन असते, कारण की तुम्ही जेव्हा ते ओलं असते तेव्हा तुम्ही पसरवा, कसं पसरवायचं आहे, पण एकदा ते ड्राय झाल्यावर इट विल नॉट टर्न बॅक टू इट्स
ओरिजिनल पोझिशन. सच अ बॉडी आर कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडी. कुठल्या बॉडी? प्लास्टिक बॉडीचा परमनंट डिफॉर्मेशन होते, इलास्टिक बॉडीचा परमनंट डिफॉर्मेशन होत नाही. इलास्टिक बॉडी जोपर्यंत फोर्स आहे तोपर्यंत डायमेन्शन चेंज करते. वन्स यू रिमूव्ह द फोर्स इट विल टर्न बॅक टू इट्स. आणि हे दगड असतात, काय म्हणतात, हे किती फोर्स अप्लाय करा आमचे डायमेन्शन चेंज होणार नाही. तर लक्षात ठेवा, आपण टॉपिक कुठला सुरू केला आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ. त्यात पहिले तर आपण डिटेल माहिती घेतली, पहिल्या 15-20 मिनिटात सॉलिड काय असतं. जेव्हा सॉलिडमध्ये एंटर केलं तेव्हा सॉलिडमध्ये आपण एका बॉडीबद्दल, सॉलिड इज नथिंग बट अ बॉडी. बॉडीचे किती पार्ट्स आहेत? 3. पहिली कुठली? रिजिड. व्हॉट्स द डेफिनेशन ऑफ रिजिड बॉडी? बोला सगळ्यांनी. हा, application of external force. वाचा आहे, after application of external force. करेक्ट आहे. नेक्स्ट, what is mean by elastic body? हा, if the force is applied. If the force is काय बोला? applied and will regain to its original position as the force is removed. आणि चला, what is mean by plastic body? Plastic body काय लिहाल? बोला. हा, and will not regain to its original position as the force is removed. Is that clear? What are the example of plastic body? Mud or clay? Okay, लक्षात ठेवा. What are the examples of elastic body? Elastic, rubber. What are the examples of rigid body? Stone आणि iron rod. Is that clear? What is everyone? Yes. Okay. Next. आपल्याला या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त कुठल्या बॉडी बद्दल शिकायचं आहे? इलास्टिक बॉडी बद्दल. कुठल्या? इलास्टिक बॉडी. म्हणून या टॉपिकचं पूर्वीचं नाव काय होतं माहिती आहे का? इलॅस्टिसिटी. काय होतं? म्हणजे इलॅस्टिसिटी नाव का बरं पडलं? कारण की आपल्याला या टॉपिक मध्ये कशाबद्दल शिकायचं आहे? इलॅस्टिक बॉडी. अरे ओके नाही? येस. ओके. आता लक्षात ठेवा बाळांनो, इलॅस्टिक बॉडी बद्दलच आपण शिकणार. त्या इलॅस्टिक बॉडी मध्ये पहिली टर्म सगळ्यांनी लक्ष द्यायचं. व्हॉट इज मीन बाय डिफॉर्मिंग फोर्स? मॅडम तिकडे नोट्स सुरू आहेत ना? घेऊन या की. व्हॉट इज मीन बाय डिफॉर्मिंग फोर्स? लवकर या, फक्त तिकडे माहित नाही. डिफॉर्मिंग फोर्स काय असतं? सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो, मला हे सांगा डिफॉर्मिंग फोर्स काय असतं? डिफॉर्मिंग फोर्सची डेफिनेशन असते, लक्ष द्या, अन एक्सटर्नल फोर्स. काय बोलू मी सांगा? अन एक्सटर्नल फोर्स. ओके, विच एखाद्या बॉडीवर एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो, म्हणजे बाहेरून फोर्स अप्लाय होतो. अन एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी विच चेंजेस. विच काय? चेंजेस. बॉडीजला चेंज करते. कशात? विच चेंजेस द कॉन्फिगरेशन. विच चेंजेस द कॉन्फिगरेशन्स ऑफ द बॉडी. आता कॉन्फिगरेशन्स म्हणजेच काय? तर बॉडीचे डायमेन्शन्स. काय बोलू मी सांगा? डायमेन्शन्स म्हणजेच काय? तर इट माइट बी पॉसिबल बॉडीची लेंथ चेंज होईल फोर्स अप्लाय केल्यानंतर. इट माइट बी पॉसिबल बॉडीची व्हॉल्यूम चेंज होईल. काय चेंज होईल? व्हॉल्यूम. आणि इट माइट बी पॉसिबल बॉडीचा शेप चेंज होईल. बाळांनो काय चेंज होईल सांगा? शेप. 3 टाईपचे कॉन्फिगरेशन आपल्याला शिकायचे. ओके, कॉन्फिगरेशन म्हणजे डायमेन्शन. एखाद्या बॉडीवर जर का एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला तर बॉडीचे कॉन्फिगरेशन म्हणजे बॉडीचे डायमेन्शन चेंज होतात. कुठले कॉन्फिगरेशन? इट कॅन चेंज द लेंथ ऑफ द बॉडी, इट कॅन चेंज द व्हॉल्यूम, इट कॅन चेंज द शेप. करेक्ट आहे. बघा, व्हॉट इज डिफॉर्मिंग फोर्स? वाचा वाचा सगळ्यांनी. हा, an external force which changes the configurations म्हणजेच कोण? dimensions of a body is called deforming force. कुठला फोर्स? डिफॉर्मिंग फोर्स. आता डिफॉर्मिंग फोर्स काय भानगड असते मी एकदा सांगूनच देतो तुम्हाला. बाळांनो एक रबर घेतला, लक्ष द्या. काय घेतला सांगा? रबर. लक्ष द्या सगळ्यांनी. एक रबर घेतलाय, साधी गोष्ट आहे. मला हे सांगा, हा रबरचा मीन ऍक्सिस घेतला. मीन ऍक्सिस म्हणजे सेंटर. हां, काय घेतला सांगा? एक मीन ऍक्सिस सेंटर घेतला. लक्ष द्या, हे पहा सेंटर घेतलाय. ओके, हां लक्ष द्या. चला आता बाळांनो इकडे लक्ष द्या. सपोज या रबरवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला. कुठला फोर्स? एक्सटर्नल. दॅट एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड एज डिफॉर्मिंग फोर्स. कुठला फोर्स म्हणतात? डिफॉर्मिंग. FD. डिफॉर्मिंग फोर्स इज ऑलवेज अ एक्सटर्नल फोर्स. कुठला फोर्स आहे? एक्सटर्नल. बॉडीवर एक्सटर्नली फोर्स अप्लाय झाला. सांगा त्या एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाल्यामुळे बॉडीचे डायमेन्शन सेम राहील की चेंज होईल? सांगा. चेंज. वी आर टॉकिंग अबाउट अ इलास्टिक बॉडी. वी आर टॉकिंग अबाउट इलास्टिक बॉडी. तर बॉडीचे डायमेन्शन चेंज झाले. हे बघा बॉडीचे डायमेन्शन चेंज झाले. आता बॉडीचे डायमेन्शन चेंज होताना एवढं लक्षात ठेवा, बॉडीची लेंथ वाढली. काय वाढली? पण बॉडीचा डायमीटर कमी झाला. लक्षात ठेवा. ही बॉडी कशी आहे? शॉर्ट अँड थिक. कशी आहे? आणि ही बॉडी कशी आहे सांगा? शॉर्ट अँड थिक की लॉंग अँड थिन? ओके, लक्षात ठेवा. झालं, बॉडीचे डायमेन्शन चेंज केले. ओके, सच अ फोर्स इज कॉल्ड एज डिफॉर्मिंग फोर्स. कुठला फोर्स म्हणतात सांगा? डिफॉर्मिंग फोर्स. चला वाचा, व्हॉट्स द डेफिनेशन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? कम ऑन. हा,
कॉन्फिगरेशन्स और डायमेन्शन्स. कुठले डायमेन्शन्स? दॅट इज बोला लेंथ, व्हॉल्यूम, शेप ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण सांगा? डिफॉर्मिंग फोर्स. ओके, आता तुम्हाला जर का विचारलं व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, डिफॉर्मिंग फोर्सचं एसआय युनिट काय? व्हॉट इज द सीजीएस युनिट ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, डिफॉर्मिंग फोर्सचं सीजीएस युनिट काय? बाळांनो, कुठलाही फोर्स असू द्या शेवटी आहे कोण? बोला फोर्स आहे. आणि फोर्सचं एसआय युनिट काय असतं? बोला न्यूटन. आणि सीजीएस युनिट काय असतं? बोला डाई. फोर्सचं एसआय युनिट काय असतं? बोला न्यूटन. आणि सीजीएस युनिट काय असतं? बोला डाई. कुठलाही असू द्या, डिफॉर्मिंग असू द्या, रेस्टोरिंग असू द्या, न्यूक्लिअर, या जगात जेव्हा जेव्हा फोर्स हा वर्ड येतो कुठलाही असू द्या, एसआय युनिट काय असणार आहे सांगा? न्यूटन. आणि सीजीएस युनिट काय असणार आहे? डाई. आता लिहायचे आपल्याला डायमेन्शन्स. काय लिहायचे? बोला डायमेन्शन्स. लक्षात ठेवा, डायमेन्शन्स म्हणजे कुठले डायमेन्शन्स? फर्स्ट टॉपिक. ओके, नवीन लोकांनी थोडं लक्ष द्या. नवीन लोकांनी थोडं लक्ष द्या. ओके, डायमेन्शन्स काय असतात? तर सगळ्यांना माहिती आहे फोर्स म्हणजे काय असतं बाळांनो? मास की मास इंटू ॲक्सेलरेशन, मास इंटू ॲक्सेलरेशन. सांगा युनिट वाईज जर का बोलायचं, मासचं युनिट किती असतं? बोला केजी. आणि ॲक्सेलरेशनचं युनिट किती असतं? मीटर की मीटर पर सेकंड स्क्वेअर? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास युनिट असतं केजी आणि ॲक्सेलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर बाळांनो मला हे सांगा, केजीची पॉवर किती असतं? 1. मीटरची पॉवर किती असतं? बोला 1. आणि सेकंडची पॉवर किती असतं? 2 की -2? मायनस. मास इंटू ॲक्सेलरेशन, मास असतं केजी, ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजीची पॉवर दिली नाही म्हणजे किती असतं? 1. मीटरची पॉवर दिली नाही म्हणजे किती आहे सांगा? 1. आणि सेकंड वर गेल्यावर किती होईल? 2 की -2? -2. आणि प्लीज टेल मी द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. सांगा फोर्सचे डायमेन्शन्स काय? जे लोक नवीन आहे, जे लोक पहिला टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट बसले नव्हते, त्यांनी डोकं लावू नका. मी तो टॉपिक पुन्हा घेणार आहे सगळ्यांचे ऍडमिशन झाल्यावर. सो फोर्स इज इक्वल्स टू किती असतं? बोला एम की एमएलटी? एमएलटी. चला, एम म्हणजे कोण? मास. व्हॉट्स युनिट ऑफ मास? केजी. सांगा केजीची पॉवर किती आहे? 1. एल म्हणजे कोण? लेंथ. व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ? मीटर. ची पॉवर किती आहे? टी म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ टाइम? सेकंड. ची पॉवर किती असते? 2 की -2? दीज आर डायमेन्शन्स ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. कुठला फोर्स सांगा? डिफॉर्मिंग फोर्स. इज दॅट क्लिअर? येस. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या. आता लक्ष द्या, डिफॉर्मिंग फोर्स बद्दल अजून डिटेल एनसीईआरटी काय म्हणते बघा. समजा एखादी बॉडी दिली आहे. ओके, एनसीईआरटी. मी पूर्ण नोट्स डिटेल टाकल्यात बरं का एकदम. तुम्हाला एवढं जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्या बाहेर काही वाचायची गरज नाही. बाळांनो मला हे सांगा, एक बॉडी घेतली. सांगा बरं ही बॉडी कुठली आहे? लिक्विड आहे की सॉलिड आहे? सॉलिडमध्ये खूप सारे काय असतात रे? ॲटम्स. काय? ॲटम्स की आयटम्स? स्पेलिंग बरोबर लिहायचं. अ बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ आयटम्स. नाही, अ बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स. आता या बॉडीचा एक ॲटम घेतला आपण. हा, बॉडीमध्ये खूप सारे ॲटम आहेत, त्यातला एक ॲटम घेतला आहे. बॉडीचा एक ॲटम. तसे खूप मोठे ॲटम असतात, दे आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. ओके, बॉडीमधला एक ॲटम घेतला. मला एकाबद्दल शिकायचं आहे. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, या बॉडीला फोर्स अप्लाय झाला या डायरेक्शननी, या डायरेक्शननी. सांगा कुठला फोर्स आहे? नॉर्मल फोर्स आहे की डिफॉर्मिंग फोर्स आहे? बोला डिफॉर्मिंग फोर्स. लक्ष द्यायचं सगळ्यांनी, डिफॉर्मिंग फोर्स आहे. बॉडी काय होणार आहे? कंप्रेस होणार आहे की इलॉंगेट होणार आहे? बॉडी कंप्रेस होणार की इलॉंगेट होणार? मराठीत विचारताय, बॉडी कंप्रेस होणार की इलॉंगेट होणार? चला, बॉडी इलॉंगेट होणार. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी, नोट्स भेटतात सगळ्यांना. ओके, बॉडी इलॉंगेट होणार. ए बाय बॉडी इलॉंगेट झाली, येस. ए बाय बॉडी इलॉंगेट झाली, येस. बॉडी इलॉंगेट झाली, येस. ए डिफॉर्मिंग फोर्स मुळे बॉडी इलॉंगेट झाली, येस. बॉडीच्या ॲटमचं काय झालं सांगा बरं? बॉडीच्या ॲटमचं काय झालं बोला? सांगा बॉडीचा ॲटम कसा झाला असेल? तसंच राहिला असेल की तोही चेंज झाला असेल? तोही चेंज झाला असेल. तो बिचारा पहिले असा होता, तोही असा झाला असेल ना? येस, तो असा ओव्हल शेपचा झाला. आर गेटिंग? पहिले तो सर्कल होता, आता तो सर्कल असेल की ओव्हल शेपचा असेल? ओव्हल शेपचा असेल. इज दॅट क्लिअर? येस. मग आता लक्षात ठेवा, ए मीन पोझिशन पासून या साईडला काय झालं? मॉलिक्युलर सेपरेशन. काय? मॉलिक्युलर सेपरेशन. बोला मॉलिक्युलर काय? सेपरेशन. लक्षात ठेवा, मॉलिक्युलर सेपरेशन. आणि हा झाला डिफॉर्मिंग फोर्स. का रे बाळांनो मला हे सांगा, डिफॉर्मिंग फोर्सची डायरेक्शन आणि मॉलिक्युलर सेपरेशनची डायरेक्शन, या दोन्ही डायरेक्शन डिफरंट दिसतात की सेम दिसतात? सेम. हे बा, मीन पोझिशनचा पासून इकडे आणि मीन पोझिशन पासून इकडे असते. हे बा, अर्धा मॉलिक्युल इकडे सेपरेट झाला आणि अर्धा मॉलिक्युल इकडे सेपरेट झाला. मग तुम्हाला जर का विचारलं एनसीईआरटी मध्ये किंवा जनरल क्वेश्चन विचारतात स्पर्धा परीक्षेत की व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, डिफॉर्मिंग फोर्सची डायरेक्शन काय? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. काय बोललो मी सांगा? डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स इज सेम ॲज सांगा कुणासारखी आहे? मॉलिक्युलर सेपरेशन. मला हे सांगा, पहिले हा मॉलिक्युल असा होता, हो म्हणा, त्याच्यावर फोर्स अप्लाय झाला. से यस.
सांगा मॉलिक्यूल तसाच राहिला की तो सुद्धा सेपरेट झाला, तो सुद्धा दूर दूर गेला. मग मला हे सांगा ज्या डायरेक्शननी फोर्स आहे त्याच डायरेक्शननी मॉलिक्युलर सेपरेट होत आहे. असं होत आहे काय की बाळांनो फोर्स त्या साईडनी अप्लाय होत आहे, मॉलिक्यूल अपोजिट डायरेक्शननी चालला नाही. अर्धा मॉलिक्यूल या फोर्सच्या डायरेक्शननी गेला आणि अर्धा मॉलिक्यूल या फोर्सच्या डायरेक्शननी गेला. म्हणजे व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? आय एम टॉकिंग अबाउट अ डिफॉर्मिंग फोर्स. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? इथे लिहू शकता काय, इन द डायरेक्शन ऑफ काय, सेपरेशन की मॉलिक्युलर सेपरेशन? मॉलिक्युलर सेपरेशन. मॉलिक्युलर काय, सेपरेशन. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? सांगा डिफॉर्मिंग फोर्सची डायरेक्शन काय असते? अपोजिट टू मॉलिक्युलर सेपरेशन की इन द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर सेपरेशन? इन द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर सेपरेशन. कोणाच्या डायरेक्शननी? मॉलिक्युलर सेपरेशन. चला सांगा कुठला आर्टिकल सुरू केला फर्स्ट? बोला व्हॉट इज मीन बाय डिफॉर्मिंग फोर्स? कम ऑन एव्हरीवन. ऑफ द बॉडी. कॉन्फिगरेशनला दुसरा वर्ड काय? डायमेन्शन. आणि कुठले कॉन्फिगरेशन सांगा? लेंथ, व्हॉल्यूम, शेप ऑफ द बॉडी. सच अ फोर्स इज कॉल्ड एज डिफॉर्मिंग फोर्स. इज दॅट क्लियर? ओके. सांगा डिफॉर्मिंग फोर्स आहे इंटरनल फोर्स आहे की एक्सटर्नल फोर्स आहे? सांगा व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? व्हॉट इज द सीजीएस युनिट? सीएस. ओके नेक्स्ट. व्हॉट आर द डायमेन्शन्स? किती असतं? M1 L1 T-2. नवीन लोकांनी डोकं लावायचं नाही याच्यात. ओके. एनसीईआरटी काय म्हणते? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? सांगा डिफॉर्मिंग फोर्सची डायरेक्शन काय असते? अपोजिट टू मॉलिक्युलर सेपरेशन की इन द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर सेपरेशन? ज्या डायरेक्शननी डिफॉर्मिंग फोर्स, ज्या डायरेक्शननी डिफॉर्मिंग होत नाही आता वयानुसार. ओके हां, ज्या डायरेक्शननी डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय झाला त्याच डायरेक्शननी मॉलिक्युलर सुद्धा काय झाला सांगा? सेपरेट झाला. इज दॅट क्लियर? इज दॅट क्लियर? येस. सांगा डिफॉर्मिंग फोर्स हा इंटरनल फोर्स आहे की एक्सटर्नल फोर्स आहे? त्यांनी बॉडीचे डायमेन्शन सेम ठेवले की चेंज केले? कुठल्या बॉडीचे? प्लास्टिक बॉडी, इलॅस्टिक बॉडी? आय एम टॉकिंग अबाउट विच बॉडी? इलॅस्टिक बॉडी. इलॅस्टिक बॉडी काय असते? द बॉडी इन विच देअर डायमेन्शन once you apply the and once you remove the force it will turn back to its. say yes. मग बॉडीवर फोर्स अप्लाय झाला, बॉडीवर फोर्स अप्लाय झाला, बॉडीचे डायमेन्शन आणि बॉडीचे डायमेन्शन चेंज झाले. आता फोर्स रिमूव्ह केला, आता फोर्स वाय बॉडी विल टर्न बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. का बरं वापस येते? बॉडीवर फोर्स अप्लाय झाला, बॉडीचे डायमेन्शन चेंज झाले आणि बॉडीला सोडून दिलं. once you remove the force it will turn back to its original position. why? का बरं बॉडी आपल्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येते? का बरं? हो इलास्टिसिटी आहे, इलास्टिक बॉडी बद्दल शिकता, पण का बरं ती तशी वागते? या जगातली प्रत्येक बॉडी अशी वागते का? प्लास्टिक बॉडी ओरिजिनल पोझिशनला वापस येते का? का बरं येत नाही? त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की इलास्टिक बॉडी का बरं वापस येते, मग समजेल की प्लास्टिक बॉडी का बरं येत नाही. काहीतरी डिफरन्स असेल ना? आर यू गेटिंग? येस. तर बाळांनो बॉडीमध्ये अजून एक इंटरनल फोर्स असतो, दॅट इज कॉल्ड ॲज रेस्टोरिंग फोर्स. कुठला फोर्स? रेस्टोरिंग फोर्स. लक्ष द्या बरं का. ओके. रेस्टोरिंग फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज FR. काय म्हणतात सांगा? FR. FD इज कॉल्ड ॲज डिफॉर्मिंग फोर्स, द फोर्स विच चेंजेस द डायमेन्शन्स ऑफ द बॉडी, अँड FR इज कॉल्ड ॲज रेस्टोरिंग फोर्स. कुठला फोर्स? त्या एनसीईआरटीच्या भाषेत त्या रेस्टोरिंग फोर्सला म्हणतात IRF. काय म्हणतात सांगा? IRF. व्हॉट इज IRF? इंटरनल रेस्टोरिंग फोर्स. बोला काय म्हणाल? बोला काय म्हणाल सांगा? इंटरनल. काय म्हणतात सांगा? बोला इंटरनल. इंटरनल रेस्टोरिंग फोर्स. लक्ष द्या, इंटरनल रेस्टोरिंग फोर्स काय असतं? व्हॉट इज इंटरनल रेस्टोरिंग फोर्स? नावातच आहे. एक्सटर्नल आहे की इंटरनल आहे? इंटरनल. याचं एक एक्झाम्पल घेतो, सगळ्यांनी लक्ष द्या. आता नोटबुक वगैरे सगळं बंद करा. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे इकडे लक्ष द्या. एक्झाम्पल देतो, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. सपोज बाळांनो हा एक स्प्रिंग रिजिड सपोर्ट आहे. कोण आहे? रिजिड सपोर्ट. यु नो रिजिड सपोर्ट म्हणजे फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट म्हणजे वॉल फिक्स असते. ओके. त्याला म्हणतात, हे बा हे फिजिक्स मध्ये लक्षात ठेवा, एक लाईन काढली त्याला अशा डॅश डॅश काढल्या, याला म्हणायचं फिक्स सपोर्ट. काय म्हणायचं? फिक्स सपोर्ट. काय म्हणायचं सांगा? फिक्स सपोर्ट. वॉल आहे, वॉल. कोण आहे? ओके. आता या वॉलला बाळांनो एक स्प्रिंग लावला. स्प्रिंग, यु नो स्प्रिंग? येस. काय लावला सांगा? स्प्रिंग. स्प्रिंग. बोला बोला काय लावला? वन एंड ऑफ द स्प्रिंग इज अटॅच टू द रिजिड सपोर्ट. स्प्रिंगचं एक एंड रिजिड सपोर्टला अटॅच केलं, अँड ॲट द अनदर एंड बॉडी ऑफ मास M इज अटॅच. दुसऱ्या एंडला बॉडी ऑफ मास M अटॅच केली. याला म्हणतात स्प्रिंग मास सिस्टम. काय म्हणतात? स्प्रिंग मास सिस्टम. एक स्प्रिंग घेतला, स्प्रिंगचं एक एंड रिजिड सपोर्टला अटॅच केलं आणि दुसरं एंड माझ्या हातात आहे बाळांनो. असं नॉर्मल स्प्रिंग ठेवून दिला, कुठल्याच फोर्सेस वगैरे अप्लाय केलेले नाही. से येस. आता एक्सपेरिमेंट सुरू करायचं आहे. काय एक्सपेरिमेंट सुरू करतो? ओके. तिथंच डायग्राम, तिथंच एक्सप्लेन करणार, फक्त याची डायग्राम मी खाली काढताय, नाही तर मला खाली अजून दुसरा स्प्रिंग घेतला का? नाही. आता काय करतो बाळा? ओके. हे बघा लक्ष द्या इकडे. हा रिजिड सपोर्ट आहे म्हणजे वॉल आहे, हा स्प्रिंग आहे.
स्प्रिंगचा एक एंड रिजिड सपोर्टला फिक्स केला आहे, म्हणजे इथून सुटणार नाही काही झालं तरी, आणि दुसरं एंड असं ठेवलं आहे, स्प्रिंग नॉर्मल ठेवला आहे. से येस. आता ही स्प्रिंगची नॉर्मल पोझिशन आहे, त्याला मीन पोझिशन म्हणतात. काय म्हणतात? मीन पोझिशन. झाला. आता घ्या बॉडी हातात घेतली आणि हिला काय करा माहिती आहे का? फोर्स अप्लाय करा. काय अप्लाय करा? फोर्स. हे पहा फोर्स अप्लाय केली. लक्ष द्या, या बॉडीला मी राईट हँड साईडला खेचत आहे. कुठल्या साईडला? राईट हँड. म्हणजे कुठला फोर्स अप्लाय केला सांगा? डिफॉर्मिंग फोर्स. कुठला फोर्स? एक्सटर्नल. एक्सटर्नल बाहेरून कोणतरी फोर्स अप्लाय करताय सांगा. डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करताय सांगा. डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करताना हा स्प्रिंग कंप्रेस होत आहे की इलॉंगेट होत आहे? बघा ना, हा स्प्रिंग खेचताय ना इकडे. सांगा स्प्रिंग कंप्रेस होत आहे की इलॉंगेट होत आहे? म्हणजे त्या स्प्रिंगचे डायमेन्शन सेम राहते की चेंज होत आहे? बोला ना. डायमेन्शन चेंज करणारा कुठला फोर्स असतो रे? डिफॉर्मिंग फोर्स. इंटरनल असतो की एक्सटर्नल? बोला बोला. समजा माझी जेवढी कपॅसिटी आहे, ताकद आहे, मी फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला आणि तो स्प्रिंग इलॉंगेट झाला. काय झाला सांगा? इलॉंगेट. एका लेवलपर्यंत इलॉंगेट झाला, जास्तीत जास्त मी इथपर्यंत घेऊन आलो. से येस. याच्यापेक्षा जास्त मी घेऊन जाऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची लिमिट असते. आता नेमकं काय झालं सांगा बरं? इथून इथपर्यंत काय झालं सांगा? स्प्रिंगचे डायमेन्शन सेम राहिली की चेंज झाले? डायमेन्शन म्हणजे लेंथ वगैरे चेंज झाली. डायमेन्शन चेंज करणारा कुठला फोर्स असतो? डिफॉर्मिंग फोर्स. करेक्ट आहे. आता इकडे लक्ष द्या, मी जेव्हा एक्सपेरिमेंट सुरू केला तेव्हा मी त्या स्प्रिंगवर फोर्स अप्लाय केला. मी जेव्हा फोर्स अप्लाय केला तर स्प्रिंग इलॉंगेट होतं, स्प्रिंग इलॉंगेट होतं, स्प्रिंग इलॉंगेट होतं. पण जसा जसा फोर्स अप्लाय होत होता तसा तसा स्प्रिंग इलॉंगेट, आणि जसा जसा स्प्रिंग इलॉंगेट होत होता तसा तसा माझ्या शोल्डरवर ताण कमी होत होता की वाढत होता? शोल्डरवर ताण वाढताय म्हणजे समवन इज गोइंग टू अपोज मी. कोणतरी मला काय करताय? अपोज. म्हणून मला ताण पडताय ना. इथून इथं न्यायला की असं आहे का? उचलून ठेवला इथं असं आणला काय? नाही. ओके, खूप स्ट्रगल करावं लागलं, खूप स्ट्रगल करावं लागलं. लक्षात ठेवा, शोल्डरवर ताण वाढताय. बरोबर आहे? म्हणजे मला शोल्डरवर ताण वाढताय म्हणजे कोणीतरी मला काय करताय? अपोज. कारण मी जी ऍक्टिव्हिटी करताय ते कोणाला तरी आवडत नाहीये. काय ऍक्टिव्हिटी करताय मी? मी त्या स्प्रिंगवर कुठला फोर्स अप्लाय केला? डिफॉर्मिंग फोर्स. जेणेकरून त्या स्प्रिंगचे डायमेन्शन काय होत आहे, आणि त्या स्प्रिंगचे जे डायमेन्शन चेंज होत आहे ना, ते कोणाला तरी आवडत नाहीये. ज्याला आवडत नाही तो मला काय करताय? अपोज करताय. सर कोण अपोज करताय? सर कोणीच नाही आहे. सर कोणीच नाही आहे. म्हणून त्याचं नाव काय गडे हो सांगा? इंटरनल. दिसत नाही, एक्सटर्नल दिसतो. समजलंय की नाही? पण तुम्हाला कसं काय फील झालं? जो एक्सपेरिमेंट करतो त्यालाच फील होत आहे. करेक्ट आहे की नाही? कारण जर का मला कोणी अपोज केला नसता तर डायरेक्ट स्प्रिंग उचलला असता येतं. ठेवतं इझिली आला का इथे? नाही. स्ट्रगल करावं लागते. लक्षात ठेवा. करेक्ट आहे. शोल्डरवर ताण वाढत आहे म्हणजे कोणीतरी मला काय करत होतं? अपोज. कोण अपोज करत असतो माहिती आहे का? ओके, त्यात अपोज करणारा मला एक फोर्स असतो, दॅट इज कॉल्ड ॲज रेस्टोरिंग फोर्स. काय? This is the deforming force. Deforming force always tries to change the dimensions of the body, and then there is a restoring force. Restoring force always tries to bring the body to its original position. Restoring force हा external force आहे की internal force आहे? Internal force आहे. लक्षात ठेवा. जो डोळ्यांनी दिसत नाही पण जो फील होतो. करेक्ट आहे. आणि त्या रेस्टोरिंग फोर्सचं काम काय असते? बॉडीला काय करणे? रिस्टोर करणे. काय करणे? बॉडीला आपल्या ओरिजिनल पोझिशनला आणणे. लक्षात ठेवा. समजलंय की नाही? म्हणून मी नवीन फोर्स बद्दल बोलताय. कुठल्या? रेस्टोरिंग फोर्स. आणि रेस्टोरिंग फोर्स खरंच अप्लाय होतो की नाही मला माहिती आहे. मला विचारा तुम्ही, मी सांगतो. कारण की मी जेव्हा स्प्रिंगला इलॉंगेट केलं तेव्हा मी सहजासहजी घेऊन आलो की माझ्या शोल्डरवर ताण पडला. शोल्डरवर ताण काढला म्हणजे मला कोणतरी काय करत होतं? अपोज. मी इकडे खेचत होतो, मला इकडे कोणतरी खेचत होतं, म्हणून तर मला ताण पडत होता एवढा. आणि मला खेचणारा कोण आहे सांगा? मला अपोज करणारा कोण आहे? रेस्टोरिंग फोर्स. तो एक्सटर्नल आहे की इंटरनल आहे? तो इंटरनल फोर्स या बॉडीमध्ये डेव्हलप होतो, डोळ्यांनी दिसत, जो बॉडीला कुठे आणण्याचा प्रयत्न करतो सांगा? रेस्टोरिंग पोझिशन म्हणजे ओरिजिनल पोझिशन. कस काय? हा स्प्रिंग मेन पोझिशनला होता. हे पहा, हा कुठला फोर्स आहे सांगा? मी अप्लाय करता येतो. हा मी अप्लाय करता येतो कुठला आहे? रेस्टोरिंग आहे की डिफॉर्मिंग आहे? मी अप्लाय करता येतो रेस्टोरिंग आहे की डिफॉर्मिंग आहे? डिफॉर्मिंग. डिफॉर्मिंग डिफॉर्मिंग डिफॉर्मिंग. जसा जसा मी खेचत आहे तसा तसा माझ्या शोल्डरवरचा ताण म्हणजे कोणतरी मला अपोज करत आहे. कसा बसा इथं तरी घेऊन आलो पकडून राहिलो. बरं आहे? म्हणजे सांगा बॉडीचं डिफॉर्मेशन झालं? झालं की नाही? झालं की नाही? कुठल्या फोर्समुळे झालं? रेस्टोरिंग फोर्समुळे की डिफॉर्मिंग फोर्समुळे? आणि वन्स यू रिमूव्ह द फोर्स, वन्स यू रिमूव्ह द, इट विल टर्न बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. बरोबर आहे की नाही? सांगा स्प्रिंग तिथं थांबतो की वापस जातो? कोण घेऊन जातो वापस? हा नालायक घेऊन जातो. रेस्टोरिंग फोर्स वापस घेऊन जातो. इज दॅट क्लिअर? रेस्टोरिंग फोर्सचं काम काय? बॉडीला आपल्या कुठल्या पोझिशनला आणणे सांगा? ओरिजिनल पोझिशन. तो एक्सटर्नल असतो की इंटरनल असतो? बोला. आणि तो प्रत्येक बॉडीमध्ये असतो की फक्त इलॅस्टिक बॉडीमध्ये असतो? इलॅस्टिक. म्हणून इलॅस्टिक बॉडीमध्ये जेव्हा तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स सोडता तो रेस्टोरिंग फोर्स बॉडीला ओरिजिनल पोझिशनला घेऊन जातो. ते प्लास्टिक बॉडी घ्या एखादी, कुठली? कणकेचा गोळा. वन्स यू अप्लाय द फोर्स देअर डायमेन्शन चेंजेस, and once you remove the force it will not turn back to its original.
का बरं? कारण की त्या बॉडीमध्ये कणकेच्या गोळ्यामध्ये कुठला फोर्स डेव्हलप होत नसेल, रेस्टोरिंग फोर्स, जो बॉडीला ओरिजिनल पोझिशनमध्ये घेऊन जाईल. रेस्टोरिंग फोर्स फक्त एकाच बॉडीमध्ये असतो. कुठल्या? इलॅस्टिक बॉडीमध्ये. कुठल्या? इलॅस्टिक बॉडीमध्ये. अरे बोला, कुठल्या? इलॅस्टिक बॉडी. मग तुम्हाला जर का म्हटलं व्हॉट इज रेस्टोरिंग फोर्स, सांगा. रेस्टोरिंग फोर्स हा एक्सटर्नल फोर्स आहे की इंटरनल फोर्स आहे? बोला, सांगा. रेस्टोरिंग फोर्सची डेफिनेशन काय लिहाल? बोला. हा, अ फोर्स. बोला, काय बोलू मी? अ फोर्स विच, कम ऑन, which tries to bring the body, सांगा. the force which tries to bring the body to its, come on, original position. कुठली? ओरिजिनल पोझिशन. जो फोर्स आपल्या बॉडीला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणण्याचा प्रयत्न. आता यात नालायक कोण आहे सांगा बरं? FD आहे की FR आहे? आपण आहे नालायक. FD नालायक आपण आहे. आपण कुठला फोर्स अप्लाय केला? रेस्टोरिंग की डिफॉर्मिंग? बॉडीची बिचारीचे डायमेन्शन्स काय झाले? ते बॉडीला पडलं नाही. तर बॉडीमध्ये कुठला फोर्स डेव्हलप झाला? तो बॉडीला ओरिजिनल पोझिशनला घेऊन येतो. मग पहिली नाटकं पहिले बॉडीसोबत शहाणपणा कोणी केला? आपण केला. सर नालायक आपण आहे. ओके, आपण त्या बॉडीचे डायमेन्शन चेंज केले. नालायक रेस्टोरिंग फोर्स नाही आहे. अरे आपले डायमेन्शन कोणी चेंज केलं तर आपल्याला चांगलं वाटेल का? नाही. तुम्हाला समजा एका ठिकाणी बांधलं आणि एका ठिकाणी खेचत गेले हात, तर चांगलं वाटेल का आपल्याला? नाही. बिकॉज अवर बॉडी इज ऑल्सो इलॅस्टिक बॉडी. हा, इलॅस्टिक बॉडी है भाई, इलॅस्टिक बॉडी है भाई, इलॅस्टिक बॉडी. वन्स यू अप्लाय द फोर्सेस, देयर डायमेन्शन चेंजेस. वन्स यू रिमूव्ह द फोर्स, इट विल टर्न बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. आता विचार करा, जर का ही प्लास्टिक बॉडी असती, वन्स यू अप्लाय द फोर्सेस, देयर डायमेन्शन चेंजेस. वन्स यू रिमूव्ह द फोर्स, इट विल. लहानपणी तर किती पप्पे घेतात आपले, किती खड्डे पडले असते. मोठेपणी कोणीच घेत नाही. हा, ओके, लक्ष द्या. सारा जेव्हा समजत नाही तेव्हा पप्प्या समजायला लागते, कोणी जवळही येत नाही. काय? हा, ठीक आहे. आर यू गेटिंग? आता कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुमचा इलॅस्टिक बॉडीचा? हा, ठीक आहे. लक्षात. हा, ठीक आहे, ठीक आहे. काही लोक सर मनातलं बोलले तुम्ही, ठीक आहे. हर्ट हो गया, टच हो गया. अभी हमको समझ में आया टॉपिक क्या है. आतापर्यंत तुम्ही बडबड करत होते, काहीच समजत नव्हतं. आता समजलं इलॅस्टिसिटी काय आहे. कारण की आता ते हृदयाला फील झालं. सर समजलं आहे का मी काय बोलताय? ओके, हा, लक्षात ठेवा. आर यू गेटिंग रेस्टोरिंग फोर्स? ओके, हा. आता मला हे सांगा, व्हॉट इज द SI युनिट ऑफ रेस्टोरिंग फोर्स? लक्षात ठेवा. फोर्स कुठलाही असू द्या, SI आणि CGS युनिट काय असतं? बोला, सेम. SI युनिट असतं न्यूटन आणि CGS युनिट किती असतं? बोला, डाईन. शेवटी फोर्स कुठलाही असू द्या, SI युनिट न्यूटन आणि CGS युनिट काय असतं? बोला, डाईन. करेक्ट आहे. आणि मी जर आता तुम्हाला विचारलं व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ रेस्टोरिंग फोर्स? बोला, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ रेस्टोरिंग फोर्स? जसं इथं बोलल्या तुम्ही, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स? बोला, डायरेक्शन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स काय असतं? इन द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर सेपरेशन. सांगा, रेस्टोरिंग फोर्स हा डिफॉर्मिंग फोर्स सारखा असतो की अपोजिट असतो? म्हणजे जर का याच डायग्राम मध्ये डिफॉर्मिंग फोर्स असा असेल तर रेस्टोरिंग फोर्स असा असेल. से यस. डिफॉर्मिंग फोर्स असा असेल तर रेस्टोरिंग फोर्स असा असेल. बरोबर आहे. मग तुम्ही मला हे सांगा, मॉलिक्युलर सेपरेशन आणि रेस्टोरिंग फोर्स, मॉलिक्युलर सेपरेशन रेस्टोरिंग फोर्स, मॉलिक्युलर सेपरेशन रेस्टोरिंग फोर्स, मॉलिक्युलर सेपरेशन रेस्टोरिंग फोर्स, या दोघांची ऍक्शन सेम आहे की अपोजिट आहे? सो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ रेस्टोरिंग फोर्स? वाचा, इन द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर सेपरेशन की अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर सेपरेशन? अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मॉलिक्युलर सेपरेशन. इज दॅट क्लिअर? मॉलिक्युल असे सेपरेट असेल तर रेस्टोरिंग फोर्स त्यांना वापस. चला चला घरी चला. कुठे चालले? चला घरी. पहिले मॉलिक्युल घरीच होते, हा डिफॉर्मिंग फोर्स खेचत घेऊन चालला होता. रेस्टोरिंग फोर्स, चला चला घरी चला. कुठे चालले? आम्हाला तो घेऊन चालला आहे. ओके, ठीक आहे. अरे हो की नाही? तर रेस्टोरिंग फोर्स आपल्या ओरिजिनल पोझिशनला आणतो. कुठल्या पोझिशनला? ओरिजिनल पोझिशन. दॅट इज अ रेस्टोरिंग फोर्स. गॉट इट एव्हरीवन? गॉट इट एव्हरीवन? से येस. ओके, चालेल. ओके, आपण एक काम करू. पहिले आता इथं टॉपिकच्या ज्यांच्याजवळ नोट्स आहे त्यांनी नोट्स काढा. जे आर्टिकल सिलेबस मध्ये आहे तिथून मी टॉपिक सुरू केला आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. पण काही जे बेसिक आर्टिकल असतात बाळांनो, लक्षात ठेवा, काही जे बेसिक आर्टिकल असतात जे तुम्हाला माहिती पाहिजे ते तुम्ही इंडेक्स पेजवर लिहा. बघू दे. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही हे इंडेक्स पेजवर लिहायचं आहे. थांबा, यू नो इंडेक्स पेज? यू नो इंडेक्स पेज? येस, इथं लिहा. नाही थांबा, इथे नका लिहू. हा थांबा रे. हे बाय पेज काढा. इथे पेज नंबर 16.
मॅडम बंद कर, स्टॉप कर.